माझे कपडे कुठे आहेत? तू दिवसभर फक्त तुझीच कामं करत बसतेस का? खोलीत शिरताना त्याने मोठ्याने विचारले. मिशाने टेबलावर पुस्तक ठेवता ठेवताच वर पाहिले. तिच्या चेहऱ्यावर थंड भाव होते. ते कपाटात आहेत, जिथे तू नेहमी ठेवतोस. आणि जर त्यांना इस्त्री केली नसेल तर काय आकाश कोसळेल? मी आत्ताच करून देते. विहान इस्त्रीच्या स्टँडकडे बघत उपहासाने म्हणाला. तू तुझं कफन मोठ्या उत्साहाने इस्त्री केलं असशील, पण माझ्या कपड्यांसाठी वेळ काढला नाहीस. मिशाने रागाने पुस्तक बंद करून बाजूला ठेवले. कफनावरून माझी चेष्टा करणं थांबव, विहान. तुझ्या कपड्यांची काळजी घेणे म्हणजे मी मी तुझी मोलकरीण आहे असे नाही. मी तुझी बायको आहे आणि माझंही एक आयुष्य आहे. विहानच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण संभाषण अधिकच चिघळले. आयुष्य? कसलं आयुष्य? तू इथे फक्त तुझा वेळ वाया घालवत आहेस. आणि तुला आवडो वा ना आवडो, माझं काम करणं ही तुझी जबाबदारी आहे. जबाबदारी? विहान, मला तुझ्या जबाबदाऱ्या शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला जे योग्य वाटते ते मी करते. आणि सतत मला हुकूम देण्याची तुझी ही सवय बंद कर. मी तुझी मोलकरीण नाही. मी एक समान भागीदार आहे. पलंगावरून उठत मिशा कठोरपणे म्हणाली. विहानने आपल्या इस्त्री केलेला शर्ट उचलून पलंगावर फेकला. ही तुझी समस्या आहे. तुला तुझ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या हे माहीतच नाही. ना घर कसं सांभाळायचं हे. तुझ्याकडे शब्दांची कमतरता नाही. मिशाचा राग आता अनावर झाला होता. आणि तुला नवरा म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नाही, विहान. जेव्हापासून मी या घरात आले आहे तेव्हापासून तू माझा कधीच आदर केला नाहीस. तू नेहमी तुझा अहंकार दाखवतोस. जणू काही मी एक ओझा आहे. ओझे? हो, तू ओझं आहेस. मिशा, मला तुझ्यासोबत राहावंसं वाटत नाही आणि तुझ्याशी बोलावंसंही वाटत नाही. विहान एक पाऊल पुढे आला. त्याचा आवाज कठोर आणि संत होता. त्याच्या शब्दांनी मिशाच्या शरीरात आणि मनात आग लागली. तू हे याआधीही अनेक वेळा म्हणाला आहेस, विहान. ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. जर तुला एवढा त्रास होत असेल तर तू हे प्रकरण इथेच का संपवत नाहीस? तू हे थंड वागणं का थांबवत नाहीस? मिशाने हात वर करून त्याला संभाषण संपवण्याचा इशारा केला. विहानने तिच्याकडे एक कठोर कटाक्ष टाकला आणि वळून खोलीच्या दाराकडे चालू लागला. कारण तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही. हे सगळं बिघडण्यासारखंच आहे आणि एक दिवस तुझी जीभ तुझ्यासाठी एक मोठी समस्या बनेल. मग तू हे समजून घ्यायला हवं की तुझ्या सगळ्या निरर्थक टोमण्यांना आणि रागाला उत्तर द्यायला मी तयार आहे. विहान, तुझ्या गर्विष्ठपणाला माझ्यासाठी काहीच किंमत नाही, मिशा मागून मोठ्याने म्हणाली. विहानने दार जोरात बंद केले आणि तो निघून गेला. आणि मिशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनात कटुता रेंगाळत होती, पण तिला माहीत होते की त्याच्या विरोधात बोलणं हीच तिची ताकद होती. ती एक सुशिक्षित आणि सुंदर मुलगी होती. ती विहान समोर कशी काय झुकू शकणार होती? लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिला हे जाणवलं होतं की लग्न विहानच्या इच्छेविरुद्ध होतं आणि त्याला ती अजिबात आवडत नव्हती. तिच्या थंड आणि साध्या स्वभावामुळे तो विचार करू लागला आणि मग हळूहळू तिचे वागणे अधिकच कडवट होत गेले. स्वतः एक सुशिक्षित मुलगी असूनही मिशा त्याच्यासमोर गप्प कशी राहू शकत होती? त्याची कठोर भाषा कशी सहन करू शकत होती? आणि आता बोलूही लागली होती. प्रत्येक गोष्टीला त्याला सडेतोड उत्तर देऊ लागली होती, ज्यामुळे त्याला चिडचिड होत होती. जी मुलगी तिच्या सुरुवातीच्या काळात लाजाळू आणि घाबरलेली होती ती आता समजूतदार झाली होती आणि विहानला हे सहन होत नव्हते. रात्रीची गहन शांतता खोलीभर पसरली होती. भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाज एखाद्या मूक प्रेक्षकाप्रमाणे काळाच्या ओघाची घोषणा करत होता. खोलीतील मंद प्रकाशामुळे विहान आणि मिशा त्यांच्यातील अंतर अधिकच स्पष्ट दिसत होते. विहान पलंगाच्या एका बाजूला भिंतीकडे तोंड करून शांतपणे पडला होता. तो विचारात गडल्यासारखा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मिशा पलंगाच्या दुसऱ्या बाजूला छताकडे तोंड करून पडले होते, पण तिच्या डोळ्यात झोपेचा लवलेशही नव्हता. त्यांच्यात इतके अंतर होते की जणू ते दोन वेगवेगळ्या जगात वावरत आहेत असे वाटत होते. ते एकाच पलंगावर झोपत होते, पण त्यांच्या लग्नाच्या रात्रीपासून जिओ हाच त्यांच्या नात्यातील अंतिम शब्द का बनला होता? त्यांच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री विहानने तिला स्पष्ट केले होते की तू माझी निवड नाही आणि कधीच माझी निवड असणार नाही, म्हणून आपण कधीच एकरूप होऊ शकत नाही आणि हे तुला जेवढ्या लवकर समजेल तेवढे तुझ्यासाठी चांगले आहे. माझ्याकडून कधीही कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस, कारण मला तुझ्या अस्तित्वात रस नाही. आणि हो, चित्रपटामध्ये आणि कथांमध्ये दाखवल्याप्रमाणे सोफ्यावर झोपण्याचं नाटक अजिबात करू नकोस. मला हे नाटक अजिबात आवडत नाही. तू बेडवरच झोपशील, पण माझ्या जवळ येण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस. असे म्हणून तो आपली उशी घेऊन एका कुशीवर आडवा झाला. मिशाला वाटले की हा काही काळापुरता विरह आहे आणि तो हळूहळू स्वतःहून परत येईल, पण आजही त्यांच्यातील अंतर तसेच राहिले होते. मिशा किंचित वळली, पण विहानकडे पाहण्याची धाडस तिला झाले नाही. तिचे हृदय अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत होते. हेच ते आयुष्य होते का, ज्याचं तिने स्वप्न पाहिलं होतं?
हेच ते नातं होतं का जे तिला दिलासा देऊ शकणारं होतं? विहान वळला, पण त्याचा चेहरा अजूनही दुसरीकडेच होता. त्याच्या कपाळावर एक ओझं स्पष्ट दिसत होतं, पण त्याला काही बोलता येत नव्हतं. त्याला माहीत होतं की त्यांच्यात बोलल्याने फक्त आणखी एक भांडण होईल आणि आज रात्री त्याला आणखी कोणतीही गुंतागुंत नको होती. मिशा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असल्याप्रमाणे हळू श्वास घेत होती. ही शांतता किती वेळ टिकेल? तिने स्वतःला विचारले. विहानने हळूच डोळे मिटले, पण त्याला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. जणू त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. खोलीतील त्यांच्यातील शांतता अधिकच गडद झाली आणि त्याच शांततेने त्यांच्या नात्याचे सत्य उघड केले. ना संवाद, ना दिलासा, ना आशा. एकाच खोलीत राहत असूनही ते एकमेकांसाठी अनोळखी होते. त्यांच्यात पती-पत्नीचे नाते नव्हते. ती स्वयंपाकघरात भांडी घासण्यास व्यस्त होती. पाण्याच्या मंद आवाजाने आणि भांड्यांच्या किणकिणाटाने स्वयंपाकघरातील शांतता भंग झाली. विहान सकाळी लवकर ऑफिसला गेला होता आणि ती तिची रोजची कामे आटपत होती. अचानक जवळच्या दिवाणखान्यातून तिला तिच्या सासू आणि नंदांचे दबक्या आवाजातील बोलणे ऐकू आले. या मुलीच्या नशिबी काय आले आहे कोण जाणे. त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि तिने आम्हाला एकही चांगली बातमी दिली नाही. विहानची मोठी बहीण हे तक्रारीच्या स्वरात म्हणाली होती. विहानचे हात क्षणभर थांबले. तिने थंड पाण्याच्या प्रवाहाखाली आपल्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिचे कान ऐकण्यास भाग पडले. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, ही मुलगी विहानसाठी योग्य नाही. ती दिसायला सुंदर नाही, तिला चांगले संस्कार देखील नाही आणि आता तर ती वांच देखील आहे. तिच्या सासूचा कठोर आवाज बाणासारखा तिच्या काळजात घुसला. एका क्षणात तिचे सौंदर्य आणि संस्कार तिच्या नजरेत निरर्थक झाले होते. मम्मी, तू बरोबर आहे. आपल्या भावाला मूल झालं नाही तर आपल्या घराण्याच्या वारसाचं काय होईल? आपला भाऊ विहानसारख्या उत्तम मुलासाठी यापेक्षा चांगलं स्थळ शोधता आलं असतं. तिची दुसरी नणंद दियाने एक उसाचा टाकला. मिशाच्या हृदयाचा ठोका चुकला. तिच्या हातातून एक प्लेट निसटून सिंकमध्ये पडली, पण ती जागेवरून हलली नाही. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तिच्या सासूचा आवाज पुन्हा चढला. आताही अजून उशीर झालेला नाही. जर ही मुलगी आपल्याला वारस देऊ शकली नाही, तर मला विहानच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करावा लागेल. आपलं कुटुंब असं सहज संपू शकत नाही. मिशाने डोळे घट्ट मिटून घेतले. तिला माहीत होते की त्यांना सत्य माहीत नाही. विहानने तिला त्याच्या जवळ जाण्याची संधी कधीच दिली नाही, हे त्यांना माहीत नव्हतं. जर त्याने तिला कधीही स्पर्श केला नाही, तर ते बाळ असं अचानक कुठून तरी प्रकट होईल का? पण ती त्याबद्दल कुणालाही सांगू शकत नव्हती. हे तिचं स्वतःचं दुःख होतं. एक असा आजार जो तिला एकटीला सहन करावा लागत होता. काही क्षण गेले आणि मिशाने एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सावरले. तिने आपले अश्रू पुसले आणि जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात ती पुन्हा भांडी घासायला लागली. पण त्या शब्दांनी सूर्याप्रमाणे तिच्या हृदयावर वार केले होते. विहानची उदासीनता आणि तिच्या सासरच्यांचे टोमणे हे सर्व तिच्या धैर्याची परीक्षा घेत होते. रात्र झाली होती आणि घरातलं वातावरण विचित्रपणे शांत आणि जड झालं होतं. विहान ऑफिसमधून थकून भागून परत आला. त्यांच्या डोळ्यात गोंधळ आणि निरुत्साहाचे भाव होते. दार उघडून तो सरळ आपल्या खोलीकडे गेला, पण मिशा गाढ झोपेत होती. त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिले, मग आपली बॅग खाली ठेवली आणि एकही शब्द न बोलता निघून गेला. स्वयंपाकघरात जाऊन त्याने कपाटातून एक ताट काढले आणि स्वतःसाठी जेवण गरम करू लागला. स्वयंपाकघराच्या खिडक्यांतून एक थंड झुळूक आत आली, पण विहानचा तणाव काही कमी झाला नाही. दरम्यान त्यांच्या बहिणी दिया आणि माया दिवाणखान्यात बसून त्यांच्या नोट्स तयार करत बसल्या होत्या. स्वयंपाकघरातून येणाऱ्या आवाजाकडे त्यांचे लक्ष गेले आणि विहानला स्वतः जेवण गरम करत असताना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मम्मी, विहान भाई स्वतः जेवण गरम करत आहेत, दिया आश्चर्याने म्हणाली. जवळच सोफ्यावर बसलेल्या सरलाजी लगेच उठून स्वयंपाकघराकडे आल्या. विहान, बाळा, काय करतोयस? मिशा कुठे आहे? त्यांच्या आवाजात आश्चर्य आणि राग यांचे मिश्रण होते. विहानने आपल्या ताटात भाजी घेत सहजपणे म्हटले, ती झोपली आहे. हो. हे ऐकून सरलाच्या चेहऱ्यावरचे भाव अधिकच गंभीर झाले. ती रागाने म्हणाली, असं आहे का? नवरा दमून घरी येतो आणि बायको झोपलेली असते. तुला जेवायला द्यायला सुद्धा ती उठू शकली नाही का? विहानने एक खुर्ची ओढून घेतली आणि आपल्या आईकडे पाहत तो खाली बसला. सोड ना आई, मी स्वतःच करीन. तिच्याकडून काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. सरलाचा आवाज चढला. हे सर्व व्यर्थ आहे. विहान, तिला शिष्टाचार नाहीत, तुझ्या आरामाची तिला पर्वा नाही. अशी बायको असून काय फायदा? दिया आणि मायाने आपली पुस्तक बंद केली आणि शांतपणे आपल्या आईचे बोलणे ऐकू लागल्या. आई, मला शांतपणे जेवू दे. हे सगळं ऐकून ऐकून मी वैतागलो आहे. तू तुझ्या आवडीने माझं तिच्याशी लग्न केलंस आणि आता मी काहीच करू शकत नाही. जेवणाचा पहिला घास घेत विहान तिखटपणे म्हणाला. सरलाजींनी आश्चर्याने मान हलवली आणि त्या परत लाऊंजमध्ये गेल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. विहान
विहानने मायाकडे एक नजर टाकली, जी मान खाली घालून शांतपणे बसली होती. त्याने आपली प्लेट उचलली आणि तो आपल्या खोलीकडे निघाला, जिथे खूप आधीच उदासी पसरली होती. खोलीत शिरल्यावर त्याने मिशाला आरामदायक कपड्यांमध्ये बसलेले पाहिले. तो म्हणाला, मिशा लवकर तयार हो. बॉसने आज सगळ्यांना आपल्या कुटुंबियासोबत त्यांच्या पार्टीला बोलावले आहे. तू पण यावेस अशी माझी इच्छा आहे. मिशाने क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि मग थोडक्यात उत्तर दिले, ठीक आहे. तिला आधीपेक्षा जास्तच तीव्र भावना जाणवत होत्या. मी तयार होते. ती काहीही न बोलता उठली. नकार देऊन तिला आणखी त्यांच्यात गैरसमज निर्माण करायचे नव्हते. थोड्या वेळाने विहान आरशासमोर तयार उभा होता. मिशा खोलीतून बाहेर आली. तिने एक व्यवस्थित काळ्या रंगाची साडी नेसली होती, जिच्या शैलीतून साधेपणा आणि लालित्य स्पष्टपणे दिसत होते. तिचे सौंदर्य, शालीनता आणि आत्मविश्वास हे सर्व एकाच वेळी प्रतिबिंबित होत होते. विहानने तिच्याकडे एक नजर टाकली आणि लगेच दुसरीकडे पाहिले, पण क्षणभर त्याची नजर मिशावर रेंगाळली. ती इतकी सुंदर आणि प्रतिष्ठित दिसत होती की तो तिच्याकडे पाहणे थांबवू शकला नाही. त्याच्या अचानक नजरेमुळे मिशा थोडी गोंधळली. तिच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. ज्या व्यक्तीने नेहमीच तिच्याकडे दुर्लक्ष केले होते, पण आज तो तिच्याकडे पाहण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. मग भानावर येऊन म्हणाला, चल, उशीर होत आहे. मिशा विहानसोबत पार्टीत शिरताच सर्वांची नजर तिच्यावर खिळली. विहानचे सहकारी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले. वा विहान भाई, तुमची बायको किती सुंदर आहे. एका सहकार्याने तिची मनापासून प्रशंसा केली. विहानने फक्त मान डोलावली, पण मनातून तो सहमत होता. मिशा मोठ्या आत्मविश्वासाने तिथल्या लोकांशी बोलू लागली. ती अस्खलित इंग्रजी बोलत होती आणि तिच्या व्यक्तिमत्वाने सर्वांना प्रभावित करत होती. विहानच्या बॉसची पत्नी, जी तिच्यावर खूप प्रभावित झालेली होती, तिच्यासोबत उपस्थित असलेले सर्वच जण मिशावर खूपच प्रभावित झाले होते. मिशा, तुझं शिक्षण काय आहे? बॉसच्या पत्नीने उत्सुकतेने विचारले. मिशाने हलकेच हसून उत्तर दिले, मी PhD केली आहे. हे ऐकून उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला. बाजूला उभा राहून सर्व काही पाहत असलेल्या विहानलाही मिशाच्या या पैलूची कल्पना नव्हती. मिशा इतकी सुशिक्षित आणि प्रतिष्ठित आहे हे जाणून त्याला आश्चर्य वाटले. पार्टीतील अनेक लोक प्रभावित झाले आणि त्यांनी तिची प्रशंसा केली. विहानचा बॉसही हसला आणि म्हणाला, विहान, तू भाग्यवान आहेस. तुझी पत्नी केवळ सुंदरच नाही तर खूप हुशार आणि सुशिक्षित आहे. विहान किंचित हसला, पण आतून मिशाची ही ओळख पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याच्या हृदयात आनंदाची एक हलकीशी लहर आली. त्याला एक हुरहुर जाणवली, जणू तो अजूनही मिशाला पूर्णपणे ओळखतच नव्हता. पार्टी संपल्यावर ते गाडीतून परत जात असताना विहान शांत होता आणि मिशा खिडकीबाहेर बघत होती. विहानच्या मनात अनेक प्रश्न आणि भावना दाटून आल्या होत्या, पण तो त्या व्यक्त करू शकत नव्हता. तो तिच्या व्यक्तिमत्वाबाबत इतका अनभिज्ञ का होता की 2 वर्षे एकत्र राहूनही तो तिच्या शिक्षणाबद्दलही जाणून घेऊ शकला नाही. पार्टीच्या झगमगाटाच्या तुलनेने घरातील शांतता अगदीच विसंगत होती. विहानने गाडीच्या चाव्या टेबलावर ठेवल्या आणि थकलेल्या पावलांनी सोफ्यावर बसला. मिशा कपडे बदलायला खोलीकडे गेली. ती आरशासमोर उभी होती. आपल्या साडीच्या ब्लाऊजची नाडी सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती अडकली होती. दोरीतील गुंतागुंतीची गाठ तिच्या संयमाची परीक्षा घेऊ लागली होती. मिशा आरशात वारंवार बघत स्वतःशीच झगडत होती. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला. विहान आत आला होता. मिशाने पटकन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण आरशात तिची पाठ स्पष्ट दिसत होती. विहानची नजर त्या क्षणांवर रेंगाळली. मिशा घाबरून म्हणाली, मी बरोबर करते. तुम्ही इथे कशाला आला आहात? विहानची नजर क्षणभर थांबली, पण मग तो हळूच म्हणाला, थांब, मी करतो. मिशाच्या हृदयाची धडधड वाढली. काहीच न बोलता ती मागे सरकली. तिची पाठ आरशाला टेकली गेली. विहान क्षणभर थांबला, जणू काही तो स्वतःच्या कृतीचे मूल्यांकन करत होता. तो पुढे जाण्याचा विचार करत होता आणि मग तो पुढे सरकला. दोरीपर्यंत पोहोचताच त्याचे हात किंचित थरथरले. तो नकळतपणे आपला श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने दोर सोडवण्याचा प्रयत्न करताच त्याची बोटे मिशाच्या कमरेला हलके स्पर्शली आणि दोघांच्याही हृदयात एक विलक्षण ऊब निर्माण झाली. मिशाने डोळे मिटले. तिचा श्वास अनियमित झाला होता आणि तिचे हृदय एका अज्ञात भावनेने भरून आले होते. विहानची नजर तिच्या स्वच्छ, निर्दोष, नाजूक कमरेवर खिळली होती. याआधी ती नेहमी सूट घालायची. आज तिने पहिल्यांदाच साडी नेसली होती आणि विहानने तिचे सौंदर्य इतक्या उघडपणे पहिल्यांदाच पाहिले होते. तिचे हृदय विचित्रपणे धडधडू लागले, जे ती मोठ्या मुश्किलीने नियंत्रित करत होती. गाठी इतक्या गुंतागुंतीच्या झाल्या होत्या की त्या नुसत्या बोटांनी सुटणे शक्यच नव्हते. विचार न करताच विहानने त्याच्या दातांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व अचानक घडले.
मिशाच्या संपूर्ण अस्तित्वातून एक विद्युत प्रवाह वाहून गेला आणि विहानच्या शरीरातून एक ठिणगी उडाली जेव्हा त्याचे ओठ मिशाच्या कोमल त्वचेला हळुवारपणे स्पर्शले. पटकन दोऱ्या सोडवून तो तिच्यापासून दूर झाला. विहानने दोऱ्या सोडवताना मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण एका क्षणासाठी आरशात त्याची नजरानजर झाली. तो क्षण म्हणजे जणू वेळच थांबली होती. दोघांच्याही मनात शब्द होते, पण ओठांवर मौन होते. विहानने आपली नजर खाली झुकवली आणि हळूच म्हणाला, "झालं." मिशाने स्वतःला सावरत उत्तर दिले, "धन्यवाद." पण तिचा तो आवाज हळूवार आणि थरथरता होता. विहानने पटकन खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तो दाराजवळ थांबला आणि क्षणभर मिशाकडे पाहण्यासाठी मागे वळला. ती अजूनही आरशासमोरच उभी होती. तिच्या डोळ्यात कोणीतरी अज्ञात भावना प्रतिबिंबित होत होती. विहानने स्वतःला सावरले आणि तो शांतपणे बाहेर गेला. पण हा क्षण त्याच्या हृदयात कायमचा कोरला गेला. मिशाने आपला श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणांच्या तीव्रतेमुळे तिचे हृदय अजूनही धडधडत होते. आज पहिल्यांदाच त्यांच्यात निर्माण झालेल्या जवळीकतेच्या भावनेने ती अस्वस्थ झाली होती. शेजारच्या काही बायका सरलाजींच्या खोलीत बसल्या होत्या. संभाषणाचा विषय हळूहळू मिशाकडे वळला होता आणि सरलाच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशेची छाया अधिकच गडद झाली. "आमच्या नशिबात कोणत्या प्रकारची मुलगी आली आहे हे मला माहीत नाही." सरलाने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाली, "मी विहानच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं की तो लवकरच मला आजी बनवेल, पण ही मुलगी निव्वळ एक त्रास बनली आहे. तुम्हाला अजून काही चांगली बातमी मिळाली नाही का?" एका बाईने आश्चर्याने विचारले. सरलाने मान हलवली आणि खेदाने म्हणाली, "नाही. आणि मला ती कशी मिळणार? या मुलीला काय समस्या आहेत हे मला माहीत नाही. ती बाहेरून सुंदर आहे, पण आतून वांज आहे. ज्या सुंदरतेने घरातला दिवा सुद्धा लागत नाही, त्या सुखाचा काय उपयोग?" हे शब्द मिशाच्या कानावर पडले. ती दिवाणखान्याच्या कोपऱ्यात उभी राहून आपल्या सासूचे प्रत्येक शब्द ऐकत होती. तिने मुठी आवळल्या आणि तिच्या हृदयातली वेदना अधिकच तीव्र झाली. सरला पुढे म्हणाली, "मी माझ्या मुलाचं तिच्याशी लग्न करून तिला घरी कोणत्या आधारावर आणलं हे मला कळत नाही. आमच्या घरात तिच्यासारखी कोणीही नव्हती. सगळ्यांना मुलं आहेत आणि ही मुलगी? तिचं माझ्या मुलाशी ना पटतं ना ती मला वारसाचा आनंद देऊ शकते." "तुमचं बरोबर आहे. जी सून आई बनू शकत नाही तिचा काय उपयोग?" दुसरी एक स्त्री सहानुभूतीने म्हणाली. मिशाच्या हृदयात जणू सुरीने वार केल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तिने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तिला माहीत होतं की या स्त्रियांना सत्य माहीत नाही. विहान आणि तिच्यात कधी काळी पती-पत्नीचं नातं होतं हे त्यांना माहीत नव्हतं. त्याने सुरुवातीपासूनच तिच्यापासून अंतर ठेवले होते. जणू काही त्यांच्यात नेहमीच एक दरी होती. मग ती त्याला वारस कसा देऊ शकणार होती? सरलाचा आवाज पुन्हा चढला. "वारसाचे सुख पाहण्यासाठी मी देवाकडे किती प्रार्थना केल्या आहेत हे फक्त मलाच माहीत आहे." मिशाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या हृदयाचा धीर सुटला होता. ती शांतपणे निघून गेली, पण सरलाजी आणि इतर बायकांनी तिच्याकडे लक्षच दिले नाही. त्यांनी फक्त डोके हलवले आणि तिच्यावर टोमणे मारणे सुरू ठेवले. ती आपल्या खोलीत गेली आणि मुकाट्याने रडली. तिला खूप असह्य वाटत होते. हे टोमणे आणि अपमान ती आणखी किती काळ सहन करणार होती? सरलाजी प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसाकडे तिच्याबद्दल अशा प्रकारे बोलत होत्या, जणू काही तिला मानच नव्हता. ती आतून पूर्णपणे खचली होती. तिच्या अथांग प्रेमाची आणि प्रयत्नांची कदर केली जात नव्हती. त्यांना फक्त तिच्याकडून एक वारसाची अपेक्षा होती. तो त्यांचा वंश पुढे चालवू शकेल. "विहान बाळा, माझा मुद्दा समजून घे. ती तुला मूल देऊ शकत नाही. मग तू आयुष्यभर ती देईन या आशेवरच राहणार आहेस का, की कदाचित एखादा चमत्कार घडेल?" विहानला गंभीरपणे समजवण्याचा प्रयत्न करत सरलाजींनी विचारले. "आई, तू हा विषय आत्ताच का काढत आहेस?" विहानने कंटाळलेल्या स्वरात उत्तर जणू काही त्याच्यात यावर चर्चा करण्याचे धाडस नव्हते. अखेर त्याला सत्य चांगलेच ठाऊक होते. "मी का नाही बोलू? आपल्याला यावर बोलायलाच हवं. तू माझ्या इच्छेचा विचार कधी करणार आहेस? तू दुसरं लग्न करायला हवं. या घराण्याचं नाव पुढे नेणं हे तुझं कर्तव्य आहे." सरलाजी स्पष्टपणे म्हणाला. आईच्या शब्दांनी तो थक्क झाला. ती इतक्या लवकर इतका मोठा निर्णय कसा काय घेऊ शकली होती? तिथून जाणाऱ्या मिशाचा हे सगळं ऐकून धीर सुटला होता. तिने आपली पावले जलद केली आणि ती सरलाजी आणि विहानसमोर उभी राहिली. "पुरे झाले. मी खूप ऐकले आहे." मिशाचा आवाज थरथरत होता, पण तिचे डोळे निर्भय होते. सरलाजींनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. "तू इथे काय करायला आली आहेस आणि अशी कशी बोलत आहेस?" "मी तुम्हाला हे सांगायला आले आहे की जर तुम्ही वारस नसण्याची जबाबदारी माझ्यावर टाकत असाल तर तुमच्या मुलालाच काहीतरी विचारणे बरे होईल." मिशा कठोरपणे म्हणाली. "तुला काय म्हणायचे आहे?" विहानने कठोर आणि सपाट आवाजात विचारले. तो थोडा अस्वस्थ होता. "याचा अर्थ असा की तू नवरा बनण्याचा कधीही प्रयत्न केला नाहीस. तू माझ्यासोबत असे नाते कधीच निर्माण केले नाहीस
ज्यामुळे मला वारस मिळू शकला असता. म्हणून मला दोष देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाच्या सतसत विवेक बुद्धीकडे बघा. जेव्हा तुमचा मुलगा माझ्याजवळ आलाच नाही, तर बाळ काही हवेतून जन्माला येणार का? आज तिच्या संयमाची मर्यादा संपली होती. सगळी लाज विसरून ती आपला राग व्यक्त करू लागली. मिशाचा आवाज खोलीत घुमला. विहानचा चेहरा रागाने लाल झाला. हे ऐकून सरलाजींचा चेहरा फिका पडला. तू काय म्हणते आहेस? हे खरं आहे का? विहान तू? तिचा आवाज थरथरू लागला. आई, ती मूर्खपणा करते. तसं काही नाही. विहानने आपला राग आवरत कठोरपणे उत्तर दिले. मूर्खपणा? खरंच? मिशाने त्याच्याकडे तक्रारीच्या नजरेने पाहिले. विहानचा राग आणखीन वाढला. त्याने खुर्चीला जोरात लाथ मारली. पुरे. आता तू मर्यादा ओलांडत आहेस मिशा. मर्यादा? म्हणजे तुम्ही मर्यादा ओलांडली आहे. आता जास्त करू नका. मिशा त्याच्यासमोर उभी राहून म्हणाली, तू आता काय केलंस याची तुला कल्पना तरी आहे का? तू माझ्या सन्मानाला आव्हान दिला आहेस. माझ्या आईसमोर असं बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली? विहानला प्रचंड राग आला होता. त्याने रागाने मिशाचा हात पकडला, ज्यामुळे तिला वेदना झाल्या. पण ती मागे हटली नाही, कारण हेच सत्य आहे. माझ्या आयुष्यावरचा हा दोष मी आता आणखी सहन करू शकत नाही. वेदनांकडे दुर्लक्ष करत मिशा पुन्हा निर्भयपणे म्हणाली. अचानक विहानचा राग आणखी वाढला. त्याने मिशाचा हात घट्ट पकडला. तिला स्वतःच्या जवळ ओढले. तिचा हात कानाजवळ नेला. तिच्या कानात कुजबुजत तिच्या जवळ झोकला आणि गुरगुरला. तुला मूल हवी हवीशी वाटतात, नाही का? तुला नवरा बायकोचं नातं हवं आहे, बरोबर? खोलीत ये. मी आज तुझी ही इच्छा पूर्ण करीन. त्याचा तो क्रूर आवाज ऐकून मिशा क्षणभर थरथरली. तिने असहाय्यपणे सरलाकडे पाहिले. पण विहानची कुजबूज सरलापर्यंत पोहोचली नव्हती. ती चेहऱ्यावर धक्का आणि चिंतेचे भाव घेऊन त्या दोघांकडे पाहत होती. ती काही उत्तर देण्याआधीच विहानने तिचा हात पकडून तिला खोलीकडे खेचले. तर हे सर्व पाहून धक्का बसलेल्या सरलाने लगेच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मिशा अडखळली आणि जवळजवळ पडलीच. खोलीत क्षणभर शांतता पसरली. सरला घाबरली आणि तिने आपला हात हृदयावर ठेवला. जणू काही गोष्टी इथपर्यंत येऊ शकतात यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. वातावरण पूर्णपणे जड आणि तणावपूर्ण झाले होते. मिशा, हे सर्व वायफळ बडबडताना तुला अजिबात लाज वाटत नाही का? विहान रागाने म्हणाला, दार जोरात बंद करत आणि तिला पलंगावर ढकलत. ती कणकणली. मी काहीही चुकीचं बोललेले नाही. मी फक्त सत्य सांगितलं. मिशाने थरथरत्या आवाजात उत्तर दिले. तिच्या स्वरात पराभवाची कोणतीही खूण दिसत नव्हती. सत्य? तू सत्याच्या नावाखाली माझी प्रतिष्ठा धुळीत मिळवण्याचा प्रयत्न करत होतीस. तू माझ्या आईसमोर माझा अपमान करण्याचा प्रयत्न केलास. विहानचे शब्द हातोड्यासारखे मिशाच्या संपूर्ण अस्तित्वावर आदळले. मी तुला कधीच काही सांगितले नाही. मी तुझा अपमान देखील केला नाही विहान. पण जेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा माणूस किती काळ शांत राहू शकतो? मिशाने आपले अश्रू रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. विहान एक पाऊल पुढे आला आणि तिच्यासमोर उभा राहिला. शांत? तुला वाटतं का की मी तुझा हा उद्धटपणा सहन करेल? तू आज माझ्या आईसमोर माझी आणि स्वतःची फजिती केली आहेस. मी तिच्यासमोर पुन्हा कधीही मान वर करून चालू शकणार नाही. लाज? विहान, मला लाज वाटते की मी माझी स्वतःची ओळख नष्ट करण्याचा आणि तुझ्या कुटुंबाच्या तत्वांना आणि वृत्तींना बळी पडण्याचा प्रयत्न केला. पण मी सुद्धा एक माणूस आहे विहान. रक्तामासाची एक मुलगी आहे, जिलाही काही आत्मसन्मान आहे. मिशाने आपले सर्व धैर्य एकवटले आणि ती त्याच्या बाजूने उभी राहिली. विहानने मुठ्ठी आवळल्या. त्याचे डोळे रागाने पेटले होते. आदर? तुझा आदर? तुला वाटतं आज तू तुझा आदर वाचवला आहेस? तू मला माझ्या आईसमोर मान झुकवायला लावलीस. विहान, हे सगळं तुझ्याच निर्णयाचा परिणाम आहे. तू माझ्या आयुष्यात काहीच जागा ठेवली नाहीस. तू आपलं नातं जपलंही नाहीस आणि माझा आदरही केला नाहीस. आणि आज तुला लाज वाटते? विहानने रागाने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो मागे सरकला. तू काय केलंस हे तुला माहीत नाही आणि आता तुला त्याची किंमत चुकवावी लागेल. त्याचा स्वर आक्रमक होता. मिशाला त्याचा हा दृष्टिकोन खूप धोकादायक वाटला. मग मला शिक्षा कर विहान, कारण तुझ्यासाठी हाच सर्वात मोठा उपाय आहे. कुणाचा तरी अपमान करणे. तुझ्या अनाला दिलासा देण्यासाठी दाखव तू अजून काय करू शकतोस. पण लक्षात ठेव, मी आणखी काही गप्प बसणार नाही. डोळ्यातलं पाणी आणत मिशा कडकपणे म्हणाली. एका क्षणासाठी त्याने धगधगत्या डोळ्यांनी तिच्याकडे रोखून पाहिले. आज मी तुझा सगळा अहंकार आणि गर्व उघड करीन. आणि मग बघू तू माझ्यासमोर कशी वागतेस. तो अचानक पुढे सरकला आणि मिशाला धक्क्याची घंटा वाजल्यासारखे वाटले. तिने मागे हटण्याचा प्रयत्न केला, पण विहान तिच्या दिशेने स्थिरपणे पुढे येत होता. त्याने अचानक आपला शर्ट काढायला सुरुवात केली. मिशाच्या काळजाचा ठोका चुकला. तो शुद्धीवर नसल्यासारखा वाटत होता. तू वेडा झाला आहेस का विहान? हे काय चाललंय? माझ्यापासून दूर राहा, तो म्हणाला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण विहानला काहीच ऐकू आले नाही. त्याने तिचं मनगट क्रूरपणे पकडलं आणि तिला स्वतःच्या जवळ ओढले. तुला सगळ्यांसमोर तुझं पवित्र नातं तोडायला खूप आवडतं. चल, आज मी तुला सांगतो की तरुण तरुणी कसे वागतात आणि वैवाहिक नात्याचे हक्क कसे पूर्ण होतात.
असे म्हणत त्याने तिचा दुपट्टा एका झटक्याने खेचला आणि तिला मिठी मारायला भाग पाडले. त्याने तिच्यावर एक ढग निर्माण करून त्याच्या आत्म्याला शांत केले होते. त्याच्या स्पर्शात इतकी तीव्रता होती की मिशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आपला सगळा राग आणि निराशा तिच्या नाजूक अस्तित्वावर काढत होता. पण हा राग आणि तीव्रता फक्त काही क्षणांपुरतीच टिकली, कारण ती नेहमीच कोमल, नाजूक आणि सुंदर. तिचे अस्तित्व पाहून तो पूर्णपणे धुंद झाला होता. त्याला पश्चाताप होत होता की ही शांती त्याला यापूर्वी का जाणवली नाही, किंवा हे सौंदर्य त्याने यापूर्वी का पाहिले नाही. तो मोठ्या आदराने तिच्या कोमल शरीराला स्पर्श करत होता आणि स्वतःला वाहून जाण्यापासून रोखू शकत नव्हता. आपल्या हृदयाला शांत करत तो तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजला आणि म्हणाला, तू तू बरोबर होतीस मिशा. मी हा क्षण तुझ्यासोबत खूप पूर्वीच अनुभवायला हवा होता. हे क्षण एकत्र घालवायला हवे होते. त्यात मला जी शांती मिळाली ती जगातल्या इतर कशातच सापडत नाही. त्याने आपला खोल, उबदार श्वास तिच्या चेहऱ्यावर सोडला, ज्यामुळे तिला डोळे मिटायला भाग पडले. तिचे मऊ, गुबगुबीत गुलाबी ओठ विहानच्या नजरेत भरले आणि तो अनियंत्रितपणे तिच्या ओठांवर झुकला. तिचा सुंदर, मऊ, दुधाळ चेहरा म्हणजे रसाने भरलेल्या एका मोठ्या घागरीसारखा होता, तर दुसरीकडे मिशा त्याच्या उत्कटतेपुढे आणि तीव्रतेपुढे हतबल होती. तिला हे नाते हवे होते, पण असे नाही. या क्षणी तिला त्याच्या वागण्यात प्रेमाची नाही तर हट्टीपणा आणि उदासीनता जाणवत होती, भावनांची नाही. सरलाजी आपल्या खोलीत मान झोकवून बसल्या होत्या. त्याच्या चेहऱ्यावर गहन विचार होते आणि दुःखाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. तिच्या मनात एकच विचार घोळत होता, मी मिशाचं काय केलं? आपल्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी मुलीला मी विनाकारण दोष दिला. खरी समस्या विहानची वृत्ती होती. पश्चातापाचे अश्रू सरलाच्या डोळ्यात दाटून आले. ती आपल्या जागेवरून उठली, पूजेचे ताट सजवले आणि हात जोडून देवाला प्रार्थना करू लागली. हे देवा, माझ्या मुलाला बुद्धी दे. मिशासारख्या सुनेला तिचा हक्क मिळो, तिला न्याय मिळो. मला माफ कर. मी त्या मुलीवर खूप मोठा अन्याय केला. तिचे शब्द तिच्या हृदयाच्या खोलवरच्या भावनांमधून येत होते आणि प्रत्येक शब्दाने तिच्या मनावरचा भार वाढत होता. प्रार्थनेनंतर ती शांतपणे आपल्या पलंगावर बसली, पण तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. अश्रू थांबतच नव्हते. तेवढ्यात दिया खोलीत आली. युनिव्हर्सिटीतून परत आल्यावर आईच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून तिला लगेच विचारले, मम्मा, तू ठीक आहेस ना? तू खूप काळजीत दिसत आहेस. काय झालं? सरलाने पटकन डोळ्यातील अश्रू पुसले आणि हळूच म्हणाले, काही नाही बाळा, फक्त डोकं दुखतंय. तू चहा बनव, कदाचित थोडा आराम मिळेल. आईची अस्वस्थता ओळखून दियाने तिचे बोलणे गांभीर्याने घेतले. आई, तू माझ्यापासून लपवत आहेस का? काही असेल तर सांग. सरलाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, नाही बाळा, काहीच नाही. तू चहा बनवून घेऊन ये. दिया जड अंतकरणाने स्वयंपाकघराकडे निघाली. सरलाच्या मनातील अस्वस्थता वाढत होती. मी तिला कसं सांगू की विहानची चूक आहे? त्याने मिशासारख्या मुलीला तिच्या हक्काची जागाच दिली नाही आणि मी तिलाच दोष देत राहिले, तिला वांज म्हणत राहिले. तिने मनातल्या मनात स्वतःला दोष दिला आणि देवाला प्रार्थना केली की विहान मिशाशी कठोरपणे वागू नये. तिच्या मनाचा भार वाढत होता, पण ती आपला भोळेपणा कोणालाही सांगू शकत नव्हती. मिशाने डोळे उघडले आणि खोलीत मंद प्रकाश होता. घड्याळात सकाळचे 7 वाजले होते. ती हळूच उठून बसली. तिच्या संपूर्ण शरीरात एक विचित्र थकवा आणि जडपणा जाणवत होता, जणू काही तिच्या आत्म्यावर एवढे ओझे पडले होते. तिने विहानकडे पाहिले, जो गाढ झोपेत होता. त्याचा चेहरा शांत होता, जणू काही रात्री काहीच घडलं नव्हतं. पण त्या शांततेमागे दडलेले वादळ मिशाच्या हृदयाला चांगलेच ठाऊक होते. त्याला जाग येऊ नये म्हणून ती हळूच अंथरुणावरून उठली. प्रत्येक पाऊल तिला जड जात होते. बाथरूमकडे जाताना आरशात स्वतःला पाहताच ती थांबली. तिच्या मानेजवळ काही लाल डाग होते, जे रात्रीच्या घटनांची साक्ष देत होते. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण स्वतःला सावरत ती तिथेच उभी राहिली. बाथरूमचा दरवाजा बंद करून तिने थंड पाण्याने चेहरा धुवायला सुरुवात केली. पाण्याच्या धारेने तिच्या चेहऱ्यावरून ओघळणारे अदृश्य अश्रूही जणू धुतले जात होते. ती शॉवरखाली उभी राहिली आणि पाण्याचे थेंब हळूहळू तिचे अस्तित्व पुसून टाकत होते. तिने ते धुवून टाकले, पण तिच्या हृदयात खोलवर दडलेली कटुता आणि वेदना काही केल्या जात नव्हत्या. हे कसलं नातं आहे? तिने स्वतःलाच विचारले. पती-पत्नीच्या नात्यात हे सगळं चालतं का? की विहान काल रात्री माझ्याशी इतका कठोर आणि उद्धटपणे वागला की हा केवळ अहंकार आणि द्वेषाचा विजय होता? विहानची निद्रानाश आणि तिची स्वतःची अवस्था यातील विरोधाभासाने तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. त्यांची उत्तरे कुठेच सापडत नव्हती. तिने शॉवर बंद केला, स्वतःभोवती टॉवेल गुंडाळला आणि हळूच कपाटाकडे गेली. कपडे बदलत असतानाही तिच्या शरीरावरील खुणा पाहून तिच्या अंगावर काटा आला. प्रत्येक खुणेने तिला आठवण करून दिली की हे नातं किती नाजूक आणि ताठर आहे आणि विहानने आपला राग कसा काढला होता. त्याने त्याचा राग तिच्यावर काढला होता. तिने एक साधा ड्रेस घातला आणि ती खोलीत परत आली. विहान अजूनही तिथेच पडून होता. खोलीच्या शांततेत तिचा श्वासाचा आवाज घुमत होता.
मिशाने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि तिच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. ज्या प्रेमाच्या स्वप्नांसाठी मी स्वतःचा त्याग केला, ते स्वप्न हे नातं कधी पूर्ण करू शकेल का? तिच्या अस्तित्वाला चिरडून टाकणारे ओझे हृदयात घेऊन तक्रारीचा एकही शब्द न बोलता ती शांतपणे खोलीतून बाहेर पडली. स्वयंपाकघरात चहाचा मंद सुगंध दरवळत होता. ती किचनजवळ उभी राहून पराठे बनवत होती आणि एक विचित्र शांतता तिच्या मनात आणि हृदयात भरून राहिली होती. ती शांतपणे आपल्या कामात मग्न होती आणि अचानक स्वयंपाकघराच्या दाराशी पावलांचा आवाज घुमला. तिने वळून पाहिले तर सरला तिथे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आणि किंचित संकोच स्पष्ट दिसत होता. सरला हळूच जवळ आली. तिची नजर खाली झुकलेली होती, जणू काही ती शब्द जुळवण्याचा प्रयत्न करत होती. मिशाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि हळू आवाजाने विचारले, आई, तुम्ही ठीक आहात ना? सरलाने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला माफी मागायची आहे. मिशा क्षणभर थांबली. तिने पराठा उलटला आणि तिच्याकडे पाहून हळू आवाजात म्हणाली, आई, तुम्हाला माझी माफी का मागायची आहे? तुम्ही माझ्या सासू आहात आणि माझ्यासाठी आईसारख्याच आहात. सरलाच्या नजरेत ओलावा कमी झाला. ती जवळच्या खुर्चीवर बसली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, मिशा, मी तुझ्याशी खूप क्रूरपणे वागले ग. मी तुझा गैरसमज करून घेतला. तुझ्यावर पूर्णपणे निराधार आरोप केले. मला सत्य माहीत नव्हतं. मिशाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले तर सरला पुढे म्हणाली, मला कल्पनाच नव्हती की विहानने तुला कधीच आपलं मानलं नाही. तो तुझ्याजवळही आला नाही. तू वांझ आहेस असं मी सतत समजत राहिले. तुला शाप देत राहिले. पण खरं तर चूक विहानचीच होती आणि कदाचित माझीही. मिशाने पराठे ताटात ठेवले आणि गॅस बंद केला. तिने त्यांचे बोलणे ऐकून आणि हळूच जवळ येऊन उभी राहिली. आई, तुम्ही हे सगळं का बोलत आहात? तिने हळू आवाजात विचारले. सरलाने डोळ्यात पाणी आणून तिच्याकडे पाहिले. बाळा, मी कबूल करते की मी विहानच्या लग्नासाठी त्याला भाग पाडले. तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात होता, जी मुलगी त्याच्यासाठी योग्यच नव्हती, जिला मी माझी सून बनवू शकत नव्हते. त्याला त्या नात्यापासून दूर ठेवण्यासाठी मी त्याचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. पण मला कल्पनाच नव्हती ग की तो तुझा इतका तिरस्कार करेल की तुला स्वीकारणार नाही. हे ऐकून मिशाच्या काळजाला काटा आला. पण तिच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. आई, तुम्ही जे काही केलंत ते तुमच्या मुलाच्या भल्यासाठी केलं. तुमचा हेतू चुकीचा नव्हता. कदाचित ही माझीच चूक आहे की मी विहानच्या मनात स्थान मिळवू शकले नाही. त्याचे मन जिंकू शकले नाही. मी ते करूच शकले नाही. सरला मिशाचा हात धरला. नाही बाळा, यात तुझा दोष नाही. विहान आतून खूप खचलेला आहे. बाहेरून तो जितका कणखर दिसतो तितकाच तो हळवा आहे आणि त्याला प्रेमाची गरज आहे. तो हे सगळं आपल्या जखमा लपवण्यासाठी करतो. मिशा, हे नातं वाचवण्यासाठी जबाबदारी आता तुझ्यावर आहे. मला खात्री आहे की जर तू त्याच्यावर तुझं प्रेम आणि त्याची काळजी घेतलीस तर तो तुला स्वीकारेल. तुझ्याशिवाय दुसरं कोणीही त्याला सांभाळू शकत नाही. मिशाने लक्षपूर्वक ऐकले. मग हळू आवाजात म्हणाली, आई, मी वचन देते की हे नातं वाचवण्यासाठी मी माझ्या परीने सर्व काही करेन. विहानचं मन जिंकण्यासाठी मी शक्य ते सर्व काही करेन. सरला किंचित हसून म्हणाली, बाळा, तूच माझी शेवटची आशा आहेस. देव तुझं भलं करो. तिचे शब्द ऐकून ती हसली. कितीही त्याग करावा लागला तरी आपल्या प्रेमाने आणि संयमाने हे नातं अधिक घट्ट करण्याची आशा तिने मनात बाळगली होती. दिवसभराच्या थकव्यानंतरही मिशाने विहानसाठी मनापासून सर्व काही केले होते. स्वयंपाकघरात जेवणाचा सुगंध दरवळत होता आणि तिने विहानचे आवडते पदार्थ विशेष काळजीपूर्वक तयार केले होते. त्याचे कपडे इस्त्री करून कपाटात व्यवस्थित ठेवले होते आणि ती स्वतः फिकट गुलाबी रंगाच्या साडीत तयार होती. आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिल्यावर ती क्षणभर संकोचली. तिच्या साधेपणातही ती खूप सुंदर दिसत होती. या सगळ्यामुळे ती खूप आनंदी होती. ती हे त्याच कठोर माणसासाठी करत होती ज्याने तिला दुखावले होते आणि जो आता दूर बसला होता. संध्याकाळी विहान घरी परतला तेव्हा दार उघडताच तो क्षणभर थांबला. मिशा दिवाणखान्यात बसली होती, पण ती तिच्या नेहमीच्या साध्या रूपात दिसत नव्हती. तिच्या वागण्यात एक विलक्षण मृदुता आणि मोहकता होती. विहानने क्षणभर डोळे मिचकावले. जणू काही हे दृश्य त्याच्यासाठी नवीनच होते. तो शांतपणे आत शिरला, पण त्याची नजर मिशावरच खिळून होती. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. आत ये, मी जेवण वाढते. तिच्या आवाजातील उत्साहामुळे विहानला आणखीनच आश्चर्य वाटले. आपले बूट काढत तो तंद्रीतच विचार करू लागला. काय चालले होते? ही तीच मिशा होती का जिच्याकडे त्याने नेहमी दुर्लक्ष केले होते? असा त्याला प्रश्न पडला. त्याचे डोळे वारंवार तिच्या सुंदर चेहऱ्यावर फिरत होते. आज तर तिचे मौन सुद्धा वेगळे होते. मिशाने जेवणाच्या टेबलावर ताट ठेवले आणि विहान जवळ येऊन म्हणाली, जेवण तयार आहे. कृपया आत या. विहान काहीही न बोलता तिच्याकडे बघत जेवणाच्या टेबलापाशी येऊन बसला. जेवणाच्या सुगंधाने त्याला मोहित केले आणि प्रत्येक घासात त्याला मिशाच्या मेहनतीची चव जाणवत होती. पण आपले आश्चर्य लपवत तो गप्पच राहिला.
जेवण झाल्यावर विहान उठून आपल्या खोलीत गेला. मिशाने पटकन भांडी आवरली आणि चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. काही क्षणांनंतर ती चहाचा कप घेऊन खोलीत आली. विहान पलंगावर बसून लॅपटॉपवर काम करत होता, पण मिशाला पाहताच त्याची बोटे कीबोर्डवर थांबली. तिने शांतपणे कप त्याच्या बाजूला ठेवला आणि म्हणाली, "मी चहा आणला आहे. तू काम करून थकला असशील." विहानने तिच्याकडे पाहिले. त्याला आश्चर्य आणि थोडी अस्वस्थता दोन्ही वाटत होती, पण त्याचे ओठ मात्र स्थिर राहिले. "ठेव." "हां." ती थोडक्यात म्हणाली. "आणखी काही लागल्यास मला सांग." हसून ती जायला वळली आणि विहानची नजर आपोआप तिच्या मागे गेली. त्याच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली, जणू काही एक भिंत हळूहळू कोसळत होती. पण त्याने स्वतःला सावरले आणि त्याचे मन अजूनही मिशाच्या अस्तित्वाच्या सुगंधात मग्न असले तरी त्याने आपली नजर पुन्हा लॅपटॉपवर केंद्रित केली. मिशा खोलीतून बाहेर पडली आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला. तिला माहीत होते की विहानचे प्रेम अजूनही थंड होते, पण ती आपल्या प्रेमाने आणि मेहनतीने त्याच्या हृदयात स्थान निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते. विहानचा कठोरपणा वितळवण्याच्या निर्धाराने तिने डोळे चमकत होते. पाहुण्यांच्या आगमनाने सरलाला प्रचंड आनंद झाला होता, पण तिच्या चेहऱ्यावर किंचित अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. आज दियाला पाहायला पाहुणे येणार होते आणि तिला सर्व काही अगदी व्यवस्थित हवे होते. कोणतीही गोष्ट कमी पडू नये यासाठी मिशाने खूप मेहनत घेतली होती. पाहुणे येताच घर आनंदाने उजळून निघाले. वातावरण अधिकच खुलले. दिया तिच्या हलक्या रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होती आणि पाहुण्यांचे लक्ष तिच्यावर खिळले होते. सरलाच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होते आणि दियाला पाहून विहानलाही आनंद झाला होता. मिशा स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने सर्वांना अभिवादन केले आणि जेवणाच्या तयारीची पाहणी करू लागली. जेवणाचे टेबल बिर्याणी, शाही पनीर, रायता, छोले-पुरी आणि गोड पदार्थासाठी खीर अशा सर्व प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांनी सजले गेले होते. जेव्हा पाहुण्यांना जेवणासाठी बोलवण्यात आले तेव्हा सर्वांनी जेवणाची प्रशंसा केली. एक स्त्री सरलाला म्हणाली, "तुमची सून खूप सुसंस्कृत आणि उत्तम आहे. जेवणाची व्यवस्था उत्तम आहे." सरलाच्या मनात अभिवादनाची लाट उसळली आणि तिचे हृदय वेदनाने भरून गेले. तिने मिशाकडे एक नजर टाकली. मिशा मोठ्या आनंदाने सर्वांचे मनोरंजन करत होती आणि विहान गुपचूप मिशाच्या प्रयत्नांचे कौतुक करत होता, जरी त्याने ते दाखवले नाही. पाहुण्यांना दिया खूप आवडली होती आणि त्यांच्या कुटुंबियांनी लगेचच तिचे लग्न ठरवण्याची इच्छा व्यक्त केली. सरला आनंदाने म्हणाली, "आमची दिया तुमची सून झाली तर हे आमचे भाग्यच असेल." लग्नाची तारीख पटकन ठरवण्यात आली आणि सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले. पाहुणे निघून जाताना सरलाने प्रेमाने मिशाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "बाळा, आज तू माझे मन जिंकले आहेस. तुझ्याशिवाय हे सर्व शक्य झाले नसते." मिशा हळूच म्हणाली, "आई, हे माझं कर्तव्य होतं. तुम्ही आनंदी असणं ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे." विहानने क्षणभर मिशाकडे पाहिले. ज्याला जाणवले की मिशा घराचे हृदय बनली आहे आणि तिच्या उपस्थितीमुळे सर्वांना दिलासा मिळत होता. पण तरीही न बोलता तो शांतपणे आपल्या खोलीकडे परत गेला. दुसरीकडे मिशा आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असल्यामुळे समाधानी होती. हळूहळू ती शोधत असलेली शांतता तिच्या आयुष्यात शिरत होती. दियाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती आणि त्या तिघीजण शॉपिंग मॉलमध्ये आल्या होत्या. मिशाबद्दल दिया आणि मायाच्या वागण्यातही बरीच सुधारणा झाली होती. त्या तिघीजणी गप्पा मारत खरेदीमध्ये मग्न झाल्या होत्या. मिशाला विशेषतः एक सुंदर सूट आवडला होता, जो अगदी गडद रंगाचा, साध्या डिझाईनचा होता. जेव्हा तिने तो दियासमोर ठेवला तेव्हा दिया म्हणाली, "हा तुझ्यावर खूपच छान दिसेल." माया हसून म्हणाली, "हा तुझ्या व्यक्तिमत्वाला अगदी शोभून दिसतो." इतका वेळ खरेदी केल्यावर त्यांना थकवा जाणवू लागला. मिशा म्हणाली, "मला आता थोडा आराम हवा आहे." दिया आणि माया देखील सहमत झाल्या आणि त्या तिघी शॉपिंग मॉलमधल्या एका सुंदर रेस्टॉरंटकडे निघाल्या. तिथले वातावरण खूपच आरामदायक होते. त्यामुळे त्यांचा थकवा दूर झाला. त्यांच्यासमोर स्वादिष्ट जेवणाने भरलेल्या ताटल्या ठेवलेल्या होत्या. जेवणादरम्यान त्या तिघी एकमेकांशी गप्पा मारत होत्या. सुखद वातावरणामुळे सर्वांना आरामशीर आणि सामान्य वाटत होते. त्यांच्या गप्पा त्यांच्या आवडत्या खरेदीच्या ठिकाणापासून ते त्यांच्या आवडत्या वस्तूंपर्यंत पोहोचल्या. जेवणानंतर ते आरामात रेस्टॉरंटमधून निघाले आणि घराकडे आले. रात्र झाली होती. दिवसभराच्या थकव्याने ती तिच्या खोलीत परतली. तिच्या शरीरातील थकव्यासोबतच तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थताही होती. ती जड पावलांनी तिच्या खोलीकडे चालली होती, तेव्हा विहानच्या आवाजाने ती दचकली. "माझे कपडे काढ मिशा." विहान त्याच्या नेहमीच्या कठोर आणि थंड स्वरात म्हणाला. आता तिला त्याच्या स्वराची सवय झाली होती. मिशा त्याच्याकडे वळली, त्याच्याकडे एक नजर टाकली आणि लगेचच तिने त्याचे कपडे काढायला सुरुवात केली. ती जे काही करायची त्यात नेहमी तत्पर आणि जबाबदार असायची, पण आज तिच्या मनाची अस्वस्थता वेगळीच होती. विहानचे कपडे काढावेच म्हणून कपाटाजवळ ती आली. तिचे शरीर अचानक थरथरले, जणू कोणीतरी तिच्या आतले एखादे गहन सत्य उघड केले होते. मग
मग अचानक तिची दृष्टी अंधुक झाली आणि ती बेशुद्ध पडली. विहानला धक्काच बसला. त्याने लगेच मिशाला आपल्या मिठीत घेतले. मिशा, तुला काय झाले? त्याच्या आवाजात काळजी होती. तिला शुद्धीवर आणण्यासाठी त्याने लगेच तिला सावरण्यास आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडण्यास सुरुवात केली. मिशाची मनस्थिती विचित्र होती, जणू काही ती स्वप्नात होती. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब पडत असल्याचे तिला जाणवत होते. काही क्षणानंतर तिला शुद्ध आली, पण तिची शुद्ध अजूनही पूर्णपणे कार्यरत नव्हती. विहानचा चेहरा दिसला आणि हे समजायला तिला थोडा वेळ लागला. काय झालं? तुला काय झालंय? विहानने हळू आवाजात विचारले. तू ठीक आहेस ना? मिशाने स्वतःला सावरले. मग विहानच्या चेहऱ्याकडे बघून हळू आवाजात म्हणाली, माहीत नाही विहान, मला अचानक चक्कर आल्यासारखं वाटलं, पण आता मी ठीक आहे. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यातील किंचित अशक्तपणा तिला त्रास देत होता. नाही, हे सामान्य नाही. विहान पटकन म्हणाला, मी डॉक्टराला बोलवतो. त्याने आपला फोन काढला आणि डॉक्टरला फोन केला. डॉक्टर, माझ्या पत्नीची तब्येत अचानक खालावली आहे. कृपया ताबडतोब येऊन तिला तपासा. त्याच्या आवाजात काळजी होती. आणि तो मिशाकडेच बघत होता. थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि त्यांनी मिशाला तपासायला सुरुवात केली. त्यांनी तिला हळुवारपणे धीर दिला. ती पुढे बोलत राहिली. मग जेव्हा डॉक्टरने तिची तपासणी पूर्ण केली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले. अभिनंदन मिशा, तू आई होणार आहेस. हे ऐकून विहानचे डोके जणू सुन्न झाले. त्याच्या डोळ्यात आश्चर्याची एक चमक आली. त्याला यावर विश्वास बसत नव्हता. काय? त्याने आश्चर्याने विचारले. म्हणजे? मिशाचे डोळे अथांग आनंदाने चमकले. तिने होकारार्थी मान हलवली. विहान काही क्षण शांत राहिला, जणू त्याच्या मनात लाखो विचार धावत होते. मग अचानक त्याचे हृदय आनंदाने भरून गेले. एकही शब्द न बोलता तो मिशाकडे गेला आणि त्याने तिला मिठी मारली. त्याच्या हृदयात एक वादळ उठले होते, आनंदाचे एक असे वादळ जे त्याला शांत करत होते. मी याची कधी कल्पनाही करू शकलो नसतो मिशा. ही बातमी माझ्यासाठी खूप आनंदाची आहे. विहान नकळतपणे म्हणाला. मिशा, आपल्या दोघांचंही आयुष्य आता बदलणार आहे. मला खूप आनंद झाला आहे, जणू काही या बातमीसमोर सगळं दुःख विसरून गेलो होतो. मिशा हलकेच हसून म्हणाली, हो, मला माहीत आहे विहान. जेव्हा ही बातमी सरलापर्यंत पोहोचली तेव्हा तिला आनंदाने आश्चर्य वाटले. तिचे डोळे पाण्याने भरले आणि तिने आनंदाने मिशाला मिठी मारली. माझ्या बाळा, या आनंदाच्या बातमीने घर आनंदाने भरून गेले आहे. या आनंदाला सीमा नाही, सरला भाऊक होऊन म्हणाल्या. त्यांचा आवाज खूप प्रेमळ आणि आनंदाने भरलेला होता. मायालाही खूप आनंद झाला आणि तिने मिशाला मिठी मारून म्हटले, तुम्हा दोघांनाही आशीर्वाद. तुमचे जीवन आनंदाने भरलेले असावे. संपूर्ण घर आनंदाने भरून गेले होते आणि तो क्षण त्यांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. मिशा आणि विहानच्या नात्याला आता एक नवीन रंग चढला होता आणि ते एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. भूतकाळातील कटुता आता एका क्षणात नाहीशी झाल्यासारखी वाटत होती. सरला मिशाची खूप काळजी घेत असत. घरी लग्नाची तयारी सुरू होती आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की मिशाला अजिबात काम करू दिले जाणार नाही. सकाळी लवकर उठून तिच्यासाठी नाश्ता तयार करायच्या आणि मग प्रेमाने म्हणायच्या, बाळा, आराम कर, तुला काहीही करायची गरज नाही. फक्त पलंगावर पडून राहा आणि ही सगळी तयारी बघत राहा. मिशाला सुरुवातीला थोडे अवघडल्यासारखे वाटले, कारण ती नेहमी सर्व कामे स्वतःच करत असे. पण सरला आपुलकीच्या भावनेने तिचे मन हेलावले. ती तिच्यासाठी सर्व प्रकारची पौष्टिक जेवण बनवत असे, तिच्या औषधांची काळजी घेत असे आणि अनेकदा म्हणायची, आजपासून फक्त स्वतःची काळजी घे. दरम्यान दिया आणि माया लग्नाच्या तयारीत व्यस्त होत्या. पण मिशाला कोणत्याही कामात सहभागी होण्याची परवानगी नव्हती. घर आनंद, हास्य आणि उत्साहाने भरलेले होते. मिशा आता स्वतःशीच विचार करायची, माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच असावा, फक्त प्रेम आणि आपुलकीने भरलेला. आणि मग 2 महिने डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच निघून गेले आणि दियाच्या लग्नाचा दिवस उजाडला. सरलाला खूप आनंद झाला होता. दिया आणि माया तयार होण्यासाठी पार्लरमध्ये गेल्या, तर मिशा आणि सरला घर सजवण्यात व्यस्त होत्या. सर्व कामे संपल्यावर मिशा तयार होण्यासाठी खोलीत गेली. तिने एक सुंदर फ्रॉक निवडला होता, जो विहाननेच लग्नाच्या दिवसासाठी खास निवडला होता. विहान काही कामासाठी खोलीत आला होता आणि तिला तयार होताना पाहण्यासाठी थांबला. ती खूपच सुंदर दिसत होती. तिची साधी शैली पाहून विहानचे लक्ष वेधले गेले. तो नकळतपणे तिच्या दिशेने लहान पावले टाकत पुढे गेला. मिशा त्याच्याकडे पाहण्यासाठी वळली आणि त्याच्या खोल उत्कट नजरेने तिला भीतीने खाली मान घालायला लावले. विहानला ते दृश्य खूप आवडले. त्याने तिला हळुवारपणे स्वतःकडे ओढले आणि ती त्याच्या छातीशी बिलगली. दोघांचीही हृदये एकाच लयीने धडधडत होती. तू खूप सुंदर दिसतेस. विहानने मिशाबद्दल असे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. तिची प्रशंसा झाली होती. तिच्या हृदयात आनंदाची एक लाट पसरली. मिशाचे डोळे पाणावले होते आणि ती हसत होती. हा क्षण तिच्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखा होता. विहानचा आवाज थोडा जड होता. मिशा, मी माझ्या पूर्वीच्या वागण्याबद्दल माफी मागतो. मी चुकलो, पण आता मला कळलंय की तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. माझं हृदय आता फक्त तुझ्यासाठीच धडधडतं.
त्याच्या आवाजात सत्य होतं आणि त्याच्या शब्दात इतकी भावना होती की मिशाच्या हृदयातले सर्व अडथळे दूर झाले. मिशाच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला, पण तिच्या ओठांवर एक आश्वासक हास्य टिकून राहिले. पहिल्यांदाच तिला जाणवले की तिच्या प्रेमाला अखेर त्याचा मार्ग सापडला आहे आणि विहान, त्याचं हृदय खरंच आता तिचं होतं. मी तुला माफ करते विहान, सगळं विसरून जा. माझंही तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. मिशाचे शब्द निर्मळ हृदयातून आले होते आणि त्यांनी विहानला शांतीच्या दुनियेत पोहोचवले. विहानने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि हळुवारपणे तिचे चुंबन घेऊ लागला. त्याच्या वागण्यात एक उत्कटता, एक जवळीक होती. जणू काही त्याला एका क्षणात वर्षाचं सगळं दुःख आणि अंतर पुसून टाकायचं होतं. मिशा लाजेने लाल झाली आणि त्याच्या छातीत शिरली आणि त्या क्षणी त्यांच्यात फक्त प्रेमाची शांतता होती. ते हॉलमध्ये पोहोचले होते. वरात आली होती. दिया वधू बनली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. सरला आपल्या मुलीला पुन्हा पुन्हा पाहत होती आणि तिला आशीर्वाद देत होती. आपल्या बहिणीला पाहून विहानलाही खूप आनंद झाला होता. मिशा पाहुण्यांचे आपुलकीने स्वागत करत होती. तिच्या कुटुंबियांनाही लग्नासाठी आमंत्रित केले होते. वराडी मंडळी हॉलमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. दियाचा नवरा रोहन कमालीचा देखणा होता. सर्वांनी त्यांचे आणि त्याच्या कुटुंबाचे कौतुक केले, जे खूपच मनमिळावू होते. एकत्र बसलेले रोहन आणि दिया एखाद्या स्वप्नासारखे दिसत होते. जणू काही ते खरोखरच चंद्र आणि सूर्य होते. काही विधींनंतर लग्नाला सुरुवात झाली आणि मग सर्वांच्या आशीर्वादाने विवाह संपन्न झाला. तिच्या डोळ्यात हलकेसे पाणी होते आणि तिच्या हास्यामागे एक विचित्र शांतता दडलेली होती. सरला आणि विहान दोघेही आपल्या जागीच उभे होते. त्यांची हृदये असंख्य भावनांनी भरले होते. आपले कर्तव्य पार पाडल्याचा एक दिलासाही होता आणि आता आयुष्याने एक नवीन वळण घेतले होते. देव तुला सुखी ठेव बाळा. दियाच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत सरला हळू आवाजात म्हणाले. तिच्या आवाजात फक्त खोल दुःख होते, जणू काही ती तिची सर्वात मौल्यवान वस्तू गमावत होती. विहानचे डोळे पाणावले होते, पण तो बोलू शकला नाही. तो फक्त हसऱ्या चेहऱ्याने आपल्या बहिणीकडे पाहत राहिला. तिच्या जाण्याच्या विचाराने त्याचे हृदय अस्वस्थ होत होते. अखेर तोच होता ज्याने वडिलांप्रमाणे दोन्ही बहिणींना वाढवले होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. माया आणि मिशा हळूच दियाच्या जवळ आल्या. तिचा हात धरला आणि म्हणाल्या, नेहमी आनंदी राहा, आणि ती त्याला स्वतःकडे ओढत होती. लक्षात ठेव, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. स्वतःला कधीही एकटे समजू नकोस. दिया हलकेच हसली. मग तिने सर्वांकडे पाहिले. त्यांना सगळ्यांना सोडून जात असल्याच्या जाणीवेने तिच्या हृदयात एक विचित्र वेदना होत होती. ती शांतपणे उभी होती, एका नवीन प्रवासाला सुरुवात करण्याच्या तयारीत. घर सोडताना प्रत्येक मुलीला होणारी वेदना तिच्या डोळ्यात होती. आपल्या सर्व कामातून मुक्त झालेली मिशा तिच्या खोलीत गेली, जिथे संपूर्ण खोली सुगंधाने भरून गेली होती. तिने दार बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही ती अखेर दिवसाच्या थकव्यातून आणि धावपळीच्या वेळापत्रकातून मुक्त झाली होती. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित होते आणि डोळ्यात थकव्याची एक छटा होती. ती आरशासमोर उभी राहिली आणि हळूहळू आपला मेकअप काढू लागली. जणू काही दिवसभराच्या उत्साहानंतर, गोंगाटानंतर आणि आनंदानंतर तिला आराम करायचा होता. त्या क्षणी दार हळूच उघडले आणि विहान खोलीत आला. तो हळुवारपणे चालत तिच्या जवळ आला आणि त्याची नजर मिशावर पडली. त्या क्षणी तो सर्व काही विसरला होता आणि केवळ मिशाच्या सानिध्यात मग्न झाला होता. विहानने पुढे येऊन मिशाच्या खांद्यावर हात ठेवला आणि मग क्षणभर शांत राहिला. मिशा दचकून तिने मान वर केली आणि विहान हळुवारपणे आवाजात म्हणाला, तू थकली आहेस का? विहानच्या आवाजात एक प्रकारचा मृदू भाव होता, ज्यामुळे मिशाला अधिकच आराम वाटला. मिशा हळूच म्हणाली, नाही, मला फक्त थोडा वेळ आराम करायचा होता. ती हळू आवाजात बोलली. विहानच्या चेहऱ्यावर अथांग प्रेम आणि ओढ स्पष्ट दिसत होते. त्याने मिशाला स्वतःकडे ओढले. आजची रात्र माझी आहे, विहान मनापासून म्हणाला. त्याचे डोळे प्रेमाने भरले होते. त्याने मिशाच्या दिशेने एक पाऊल टाकले आणि हळू आवाजात म्हणाला, चल, पुन्हा तयार हो. आज आपण आपल्या लग्नाची रात्र साजरी करणार आहोत. क्षणभर मिशाचा श्वास थांबला. तिच्या डोळ्यात प्रेम आणि आश्चर्याचे मिश्रण होते. तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि आनंदाची एक लाट तिच्या अंगावरून गेली. आणि जेव्हा ती तयार होऊन आरशासमोर उभी राहिली, तेव्हा ती क्षणभर स्वतःकडे पाहून हसली. ती कमालीची सुंदर दिसत होती. जेव्हा मिशाने स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा क्षणभर तिला विश्वासच बसला नाही की ही तीच आहे. तिची कांती नेहमीप्रमाणे अधिक तेजस्वी दिसत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र संकोची हास्य होते. पण या सौंदर्यामागे तिच्या मनात एक हलकीशी अस्वस्थता होती. जणू काही तिला येणाऱ्या क्षणांबद्दल आणि अज्ञात धाकधूक हळूहळू जाणवत होती. विहान दुरून मिशाला जवळ येताना पाहत होता. त्याच्या डोळ्यात आपुलकी आणि जिव्हाळ्याचे एक वेगळे जग स्थिरावले. मिशाला वधूच्या रूपात पाहून एक अनोखे प्रेम आणि आपुलकी त्याच्या हृदयात भरून आली. त्याच्या मनावर दिलासाची एक लाट पसरली. तो हळूच तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोळ्यात निरखून पाहू लागला.
वधूच्या पोशाखात ती एखाद्या परीसारखी दिसत होती. त्याचे हृदय बदलले होते आणि त्याचबरोबर त्याची नजरही. "तू खूप सुंदर दिसतेस," विहान हळूवार गंभीर आवाजात म्हणाला. त्याच्या स्वरात एक प्रकारचा दिलासा आणि खोल समाधान होते. जणू काही तिला या नवीन रूपात पाहून तो आपले सर्व दुःख विसरला होता. त्याने सहजपणे हात पुढे करून तिच्या कपाळावर हळुवारपणे चुंबन घेतले आणि मग तिला जवळ ओढले. मिशाच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले आणि तिने सुटकेच्या भावनेने डोळे मिटले. तिच्या हृदयात एक विलक्षण शांतता पसरली, जणू काही एका दीर्घ प्रतीक्षेचा अंत झाला होता. त्याच्या मनात दिलासाची एक लाट पसरली. ती यापूर्वीही वधू झाली होती, पण तिच्या पतीचे खरे प्रेम आणि माया तिला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि वेदनांनंतर मिळाली होती. पहिल्यांदाच विहानच्या डोळ्यात तिच्यासाठी असलेली ती माया आणि तीव्र ओढ स्पष्टपणे दिसत होती, जी मिशाला नेहमीच अनुभवायची होती. आज त्यांची लग्नाची पहिली रात्र होती आणि ती त्यांच्यासाठी पूर्णपणे तयार झाली होती. त्याने तिला एखाद्या नाजूक काचेच्या बाहुलीप्रमाणे अथांग भावना आणि प्रेमाने धरले होते, जणू काही त्याला तिला कधीच गमवायचे नव्हते. यावेळी त्याचा स्पर्श कोमल, खरा, प्रेमाने भरलेला होता. त्या क्षणी मिशाचे हृदय आनंद आणि शांतीने भरून गेले होते. त्यांचे ते सुंदर आणि खरे नाते पाहून जणू चंद्रही उजळून निघाला होता. त्यांचे हे सुंदर आणि खरे नाते पाहून चंद्रसुद्धा किंचित हसला आणि हळूहळू ढगामागे दिसेनासा झाला.